इकडे रात्रीचे 3 वाजून गेलेले. ज्या टाईमला धरतीवरचा एकूण एक सामान्य प्राणी झोपेच्या कुशीत बहुडलेला असतो, त्या टाईमला आरवच्या दरवाजावर जोरदार दस्तक झाली. ते लेकरू रूम मधल्या एसीच्या थंडीत मस्त गुटळून झोपलंच होतं की त्या झालेल्या आवाजाने त्याची हलकी झोप चाळवली. पण आपलं हे ध्यान कसलं उठतंय ना. कुंभकर्णानंतर कदाचित ह्याचाच नंबर लागत असेल. एकदा नॉक करूनही आतून काहीच प्रतिसाद नाही बघून यावेळी बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवला गेला. चोर चोर आला. बिचारा लेकरू ह्यावेळी गडबडून जागं झालं. तो त्या आवाजाने इतका दचकला की झोपेत घाबरून उठूनच बसला. आरव मूर्ख, चोर काय दरवाजा वाजवून आत येणार आहेत का, की तुला सूचना देऊन येणार आहेत? आरवने बंद डोळ्यांनी मनातच स्वतःलाच टपली मारली. आत्ताही बेडवरच एकटाच पेंगत स्वतःशीच बडबडत होता तो. मग ह्या टाईमला कोणाचा जीव वर आलाय बे? यार, ही जर नित्या असेल आणि उगाच रात्रीच्या वेळी तिच्या अंगात मोंजलिका घुसली असेल ना, तर आता ही मुलगी नक्कीच माझा झापड खाणार. बाकी वेळी ठीक आहे, पण झोपेच्या बाबतीत मी कोणाचेच लाट नाही झेलू शकत. एकतर आज आधीच या राक्षसाने पूर्त पिळून काढलंय मला, त्यात आता ही बया डोक्यावर नाचायला आली. सगळ्यांना काय आज मीच भेटतोय का वाजवायला? आरव स्वतःशीच बडबडत डोळे चोळत येऊन त्याने दरवाजा उघडलाच होता की लेट्स टॉक. समोरून आलेला तो भारगस्त आवाज कानावर पडताच आरवच्या डोळ्यातली झोपही भीतीने उडून गेली आणि त्याने खाडकन डोळे उघडले. भाई, समोर अग्नेयाला दोन्ही खिशात हात घालून दत्त बनून उभा बघून क्षणभर तर आरवला आपण कोणतं भयानक स्वप्न बघतोय असंच वाटलं आणि त्याने न राहून स्वतःला चिमटा काढला. आऊच. पण पुढच्या क्षणी झालेल्या सत्य परिस्थितीने साहेब स्वप्नांच्या जगातून डायरेक्ट वास्तवात आपटले. असं काही आहे का जे आपल्याला डिस्कस केलं पाहिजे? अग्नेयच्या गंभीर चेहऱ्यावर पसरलेला तो हलकासा लाल रंग बघून इथे आरवने भीतीने आवंडाच गिळला. बाय गॉड, नक्की भाई गुबड आहे की भूत आहे जे रात्री बेरात्री या मेन्शन मध्ये असं फिरत आहे? आधीच या राक्षसाला बघूनच इथे वाट लागते, त्यात हा माणूस असा भटकायला लागल्यावर मेन्शन मधली अर्धी लोकसंख्या तर घाबरूनच जीव सोडायची. आरवला तर नक्की काय आणि कसं रिॲक्ट करावं तेच समजत नव्हतं. पण जसं अग्नेयाने तो बोलत नाही बघून त्याची मान तिरकी करून एक भुवई उंचावली, तसा इथे आरव गडबडून भानावर आला. भाई, ह्या टाइमला बोलायचा आहे तुला? आरवने अचंबित होऊन त्याच्याकडे बघितलं, पण तो तर अजूनही थंडच पडलेला. आय डोंट हॅव दॅट मच पेशन्स. इतकं बोलून अग्नेय तडक मागे फिरला. तसा आरवचा चेहरा अगदीच रडवेला झाला. पण आता रडून धडून किंवा त्याच्या समोर डोकं आपटूनही काही उपयोग होता का? फायनल मोहर तर त्याच्या भाईचीच तर होती. काय यार देवा, या माणसाला इतक्या रात्रीची आता कोणती मेहफिल सजवायची आहे जे ह्याला आत्ताच बोलायचंय? आत्ता तर मलाच संशय यायला लागलाय हा माणूसच आहे की एक भटकती अतृप्त आत्मा. आरव पाय आपटतच त्याच्या मागे गेला. इकडे बाहेर गार्डन मध्ये सुटलेल्या त्या हलक्या थंडीत जिथे आरव मागच्या बेंचवर बसलेला, तर अग्नेय एक हात खिशात घालून काही अंतरावर त्याला पाठमोरा उभा होता. आरवने त्याला सगळा झाला प्रकार सांगून डोळे घट्ट बंद करताच इथे अग्नेयने रागात त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या हातामधल्या कपवरची पकड अगदी घट्ट झाली. आता जवळपास पहाटेचे 4 वाजत आले होते. भाई, यार या आत्याचं काहीतरी कर ना.
तिच्यामुळेच वहिनी इतकी हर्ट झाली. तुला माहितीये स्वतःला किती अडवून ठेवलेलं तिने. इवन नीट जेवलीही नाही ती. आरवला ह्या क्षणी देविकावर इतका राग येत होता की साहेब त्या रागात विसरून गेलेले की त्याच त्याची भावी सासूबाई आहेत ते. डोंट वरी आरव, आत्ता तर खर्चाचा हिशोब होणारच आहे. कारण आत्ता पाणी डोक्यावरून जायला लागलंय. आत्यालाही एक झटका द्यायची आता खरंच गरज आहे की जेणेकरून त्या माझ्या जाण्याच्या वाटेला जाणार नाहीत. त्या एक वेळ मला काही बोलल्या असत्या तरी चाललं असतं, पण माझ्या प्रिन्सेसला रडवून त्यांनी खूप मोठी चूक केली. अग्नेयने रागातच त्याचा कॉफीचा कप ओठाला लावला आणि तो काहीसा विचार करतच होता की अचानकच त्याची नजर त्याच्या रूमच्या बाल्कनीत गेली. काय झालं भाई? त्याला अचानक स्वतःच्या बाल्कनीकडे बघताना बघून आरवही त्याच्या जवळ आला. आय थिंक तुझी वहिनी उठण्याच्या तयारीत आहे. अग्नेय बोलता बोलताच गालात हसला, पण त्याच्या बोलण्यावर इथे आरवचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं. वहिनी बाल्कनीत आलीये का? त्याला बाल्कनीकडेच एकटक बघताना बघून तोही तिलाच वर शोधत होता, पण त्याला ती दिसतच नव्हती. आणि कशी दिसणार होती ना? त्यासाठी मॅडम तिथे हवेतही ना. नाही, ती तिथे नाही आहे. आरवची शोध मोहीम बघून अग्नेयाने मान खाली केली. तिथे नाही आहे मग भाई तुझ्याकडे कोणती सुपर पॉवर आहे का जे तुला 5th फ्लोअरवर असलेली तुझी रूम दिसतीये? आरवच्या या प्रश्नावर आत्ता मात्र अग्नेयचं हसू गडद झालं. आरव, तुझ्या वहिनीची समोर नसतानाही तिची एकूण एक हालचाल मी बंद डोळ्यांनीही पाहू शकतो. माझ्या जाण्याच्या कोणत्याच गोष्टीसाठी मला या डोळ्यांचीही गरज नाही. अग्नेयचं सियासाठी असणारं ते अफाट प्रेम बघून आरव तर भारावूनच गेला. भले त्याला त्याच्या कामाच्या पॅक शेड्यूल मधून सियाला जास्त टाइम देता येत नव्हता, पण तो जितकाही टाइम तिला द्यायचा त्यातही भरभरून प्रेम असायचं. भाई, तू वहिनीवर खरंच इतकं प्रेम करतोस? आरवच्या प्रश्नावर अग्नेयची नजर परत त्याच्यावर आली. प्रेमाचा तर माहित नाही आरव, पण हो, तुझी वहिनी तुझ्या भाईचा श्वास आहे हे मात्र नक्की. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तुझ्या भाईचं अस्तित्व आहे. जर ती नाही तर मग तोही नाही. इतकं बोलून अग्नेय झपाझप पावलं टाकत तिथून आत निघून गेला. कारण कदाचित त्याच्या जाण्याची झोप पूर्ण उघडायच्या आधी त्याला तिच्या जवळ पोहोचावं लागणार होतं. पण आरव मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून तिथे स्तब्ध झालेला. अग्नेयचं ऐकूनच अगदी भारावून गेलेला तो. खरंच भाईसारखं कोणावर इतकं अफाट प्रेम करणं मला तरी कधी जमेल का? इवन मी नित्यावर तरी इतकं प्रेम करू शकेल का? भाई तर वहिनींच्या श्वासांवरही तितकंच प्रेम करतो जितकं त्याच्या अस्तित्वावर. खरंच त्याला आणि त्याच्या या प्रेमाला समजणं माझ्यानेच काय तर त्या देवालाही इतकं शक्य नाही. आरव काही क्षण विचार करत परत त्याची नजर 5व्या मजल्यावर टाकून हसतच आत निघून गेला. इकडे अग्नेय जेव्हा त्याच्या बेडरूम मध्ये आला तेव्हा त्याला त्याची जान चळवळताना दिसली. अजूनही भले ती झोपेतच होती, पण त्याच्या शरीराची ऊब लांब गेल्याने तिची झोप आता तुटायला लागलेली. पण त्याआधीच तिचा राक्षस परत तिच्या बाजूला आडवा झाला आणि त्याने मिठीत घ्यायच्या आधीच तीच त्याच्याकडे वळवळत त्याच्या मिठीत येऊन शांत झाली. तेव्हा त्याच्या ओठांवर किती भलं मोठं हसू पसरलेलं. त्यानेही तिला हृदयाशी घट्ट कवटाळत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. जाणा, तुझ्यापासून मला कधीच काहीच लपवायचं नव्हतं, पण तुझ्या ह्याच नाजूक मनाची भीती वाटत होती मला, म्हणूनच शांत बसलेलो मी. पण कदाचित यायचं ते समोर आलंच आहे. तरी मला बघायचं आहे
तू माझ्याशी ह्या टॉपिकवर स्वतःहून बोलतेस का? कारण ह्यावेळी तुझं व्यक्त होणं सर्वात जास्त गरजेचं आहे. अग्नेयनेही सियाला कुरवाडत आत्ता कुठे जाऊन परत डोळे मिटले. झोप तर त्यालाही येणार नव्हती, पण त्याचं जग त्याच्या मिठीत असताना तो निर्धास्त मात्र नक्की झालेला. सकाळी सिया तिचं आवरून जशी बाहेर आली, तिची नजर सोफ्यावर त्याचा लॅपटॉप ओपन करून बसलेल्या तिच्या अहोंवर गेली. तसे तिचे पाय जागीच थांबले. जिमवरून नुकताच आलेला वाटत होता तो, कारण त्याने त्याचे घामाजलेलं टी शर्ट काढून टाकल्यामुळे त्याच्या उघड्या चेस्टवरून आणि गळ्यावरून खाली ओघळणारे घर्मबिंदू तिला स्पष्ट दिसत होते. त्याची ती हॉट पर्सनॅलिटी बघून तिने स्वतःच्या भावनांना आवरत आवंडा गिळला, पण तिची कानशिले मात्र चांगलीच लाल झाली होती. पण जशा तिला कालच्या गोष्टी आठवल्या, तिने तिच्या भावनांना आवर घालून ती चेहरा वळवून सरळ मिररकडे गेली. ते बघून त्याने मनातच हातात श्वास सोडला. ती काही स्वतःहून सांगणार नाही हे तर त्याला कळून चुकलेलं, पण तोही तर अग्नेय होता ना. तिच्या तोंडूनच आता सगळं काही ऐकणार होता तो. ती काहीच बोलली नाही म्हटल्यावर तोही तिला इग्नोर करून क्लोजेटकडे निघून गेला. तसा इथे सियाचा कंठ जड झाला. हे अजूनही तिच्या विचारातच आहेत का? कारण ह्यांनी नेहमीसारखं मला गुड मॉर्निंग विशही नाही केलं आणि मला छळलंही नाही. म्हणजे आत्या खरं सांगत होत्या का? सियाचे डोळे परत त्या नाना विचारांनी भरून आले. तिच्या डोक्यातून कालचे विचार जाता जात नव्हते आणि त्याचाच तिला सर्वात जास्त त्रास होत होता. थोड्याच वेळात अग्नेय जसा फ्रेश होऊन बाहेर आला. सियाला अजूनही रूम मध्ये बघून त्याच्या भुवया उंचावल्या ना, पण त्याने तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही, कारण नेहमी तो बाहेर येईपर्यंत ती खाली निघून गेलेली असायची. तो सरळ जाऊन आरशासमोर उभा राहिला. सध्या फक्त टॉवेलवरच होता तो, त्यामुळे आताही तिची नजर वळून वळून त्याच्याकडे जात होती. पण इथे साहेब तर भले तिच्याकडे दुर्लक्ष करत असले तरी आज त्यांच्या फिक्कट गुलाबी रंगाच्या साडीत अगदी उठून दिसणाऱ्या गुलाबाला पाहून कशा त्याच्या भावना आवरत होते हे तर त्यांनाच माहीत. अहो, का असं इग्नोर करताय मला? तुमच्या अशा वागण्याने मला किती त्रास होतोय माहीत आहे. जीव जात आहे ओ माझा. सिया त्या मिरर मधून त्याचं राजबिंड रूप न्याहाळत त्याच्या डोळ्यात बघते. जाणा, तुझा जीव तळमळत आहे हे मला दिसत असलं तरी तू माझा जीव घेत आहेस ते का नाही दिसत आहे? तुझं कालचं रडणं माझ्या हार्टला किती दुखावून गेलंय ह्याचा तुला अंदाजा तरी आहे का? आय नो मी तुला काही गोष्टी कळू दिल्या नाहीत, पण त्यामागचं कारण जाणायच्या आधीच जर तू माझ्या प्रेमावर संशय घेतीये तर मला ते कदापि सहन होणार नाही. मी तुझ्याकडूनही माझ्या प्रेमाची डिसरिस्पेक्ट सहन करू नाही शकत, कधीच नाही. त्यामुळे आता तू स्वतःहून माझ्या जवळ येऊन काही बोलणार नाहीस तोपर्यंत मीही शांत राहणार. कारण आता प्रश्न माझ्या या नात्यावरच्या आणि प्रेमावरच्या विश्वासाचा आहे. अग्नेय अजूनही सियाला शांत राहिलेलं बघून सरळ क्लोजेट मध्ये निघून गेला. तिची शांतता त्याचा सर्वात जास्त जीव घ्यायची. इथे मोनालिसाचा खून झाल्यापासून राघवेंद्र तर पूर्ण सदम्यात गेलेला आणि त्याची हीच अवस्था बघून विष्णूला हसू येत होतं. कालपर्यंत स्वतःला या जंगलाचा शेर समजणारी ही शेळी पोलीस इन्क्वायरी आहे बघून पूर्ती घाबरून गेलेली. आणि का घाबरणार नाही ना? शेवटी त्याचे चिट्टे बाहेर येण्याची त्याला भीती जे होती. आणि हा डाव अग्नेयचा असल्याने विष्णू अगदीच निर्धास्त होता. तसही आता राघवेंद्रच्या पापाचा घडाही भरत आलेला. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर हे सांगते, शुक्रवार, शनिवार आणि रविवार
3 दिवस माझ्या ह्या स्टोरीचे पार्ट येणार नाही आहेत, पण सोमवारपासून मी नियमित तुमच्या भेटीला येईन. ठीक आहे, सो आपण आता डायरेक्ट सोमवारी भेटू. पण त्याआधी आजचा भाग कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं, सिया अग्नेयकडे स्वतःहून जाईल का? आणि राघवेंद्रची पोलीस इन्क्वायरी मध्ये सगळी हवा बाहेर येईल का? आता ह्या पुढचे भाग तितकेच मनोरंजक आणि थरारक असणार आहे. आणि लवकरच तोही विलन येणार आहे जो लपून बसलाय. सो बघू आता ही स्टोरी कुठे मोड घेते हे पुढच्या भागात. त्यासाठी पुढच्या भागाची आवर्जून प्रतीक्षा करा आणि तोपर्यंत माझे आधीचे भाग नव्याने वाचा. लवकरच भेटू. आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता आठवणीने सबस्क्राईब करा.